गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या नंतर पुन्हा आपल्या द्वितीय सत्राला आज आपण सुरुवात करू. आतापर्यंत आपण मराठीचे बरेच धडे, बऱ्याच कविता, मराठीचा व्याकरणात्मक भाग, काही लेखन कौशल्य, काही उपयोजित लेखन, ह्या सगळ्या गोष्टींचा ऑनलाईन पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न केला. आज आपण आपल्या दुसऱ्या सत्रातला म्हणजे द्वितीय सत्रातला प्रथम लेसन, पहिली कविता, द्वितीय सत्रातली पहिली कविता म्हणजेच कविता नंबर 9 झुळूक, अतिशय उत्तम आणि मधुर कविता या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आपली कविता ही आहे अभिजित कारे, कवी दामोदर कारे यांची कविता आहे. बरं, कविता का म्हणून शिकायचं? कविता शिकल्याच्या नंतर काय फायदे होतात? कवितेमध्ये विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण मराठीचे विविध अर्थछटा असलेले शब्द असतात. हे सगळे शब्द आपल्याला कळावे, आपले उच्चार सुधारावे, बरोबर आहे की नाही? आपल्या उच्चारशास्त्राचा अभ्यास नीट व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला कवितांचा अभ्यास करावा लागतो. सोबतच कवितेमध्ये विविध प्रकारच्या कल्पना असतात, कवितेमध्ये विविध प्रकारचे एक अलंकार असतात. ह्या सगळ्या गोष्टी या कवितेतून आपल्याला मिळत असतात. त्यामुळे आपण कविता शिकायची असते. आज अतिशय सुंदर अशी झुळूक कविता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. कवी कोण आहेत? दामोदर कारे. बघा, सुरुवातीला कवितेच्या 8-10 ओळी आपण व्यवस्थित वाचन करू, त्यानंतर त्याचा अर्थ आपण बघू. काय म्हणतात कवी? कविता अतिशय रिदम आणि तालबद्ध ही कविता आहे. या कवितेला वाचण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. ती कशी वाचायची? एवढी कविता आपण वाचू आणि प्रत्येक ओळींचा शब्दशः आपण अभ्यास करू. बघू. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन जिकडे स्वैर झुकावे. काय म्हणते? वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. रिदम असल्यामुळे कविता पाठ करायला सोपी जाते आणि खूप साऱ्या कविता आपल्याला पाठ झाल्या तर खूप सारे नवीन शब्द पाठ होतात. खूप सारे संबोध जे असतात मराठीचे हे आपल्याला समजत असतात. त्यामुळे आपण सगळी कविता पाठ करत असतो आणि कविता पाठच करायच्या असतात, आहे की नाही? ते कविता वेळप्रसंगी गायच्या पण असतात. बघू. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमतवा कधी भरारी थेट. एक रिदम आहे या कवितेला. बघा तुम्ही, पुन्हा वाचतो. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमतवा कधी भरारी थेट. अशा प्रकारची कविता आहे. रिदम आहे या कवितेला प्रॉपर. लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलून बघेतो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा तुनी फिरता उधळून द्यावा. अशा प्रकारची सुंदर कविता या ठिकाणी अर्धी कविता आपण अभ्यासू. उरलेली अर्धी कविता उद्या अभ्यासणार आहोत. बघू काय म्हणतात आता. या ठिकाणी एक कल्पना आहे. कवीला वाटते मी जर हवेची मंद झुळूक झालो, हवेची मंद झुळूक ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्रिज म्हणू, बरोबर? थंडीगार हवेची एक झुळूक, हवेचे एक झोत. जर आपण हवेची एक झुळूक झालो तर आपण काय काय गमती जमती करणार आहोत, काय काय मौज मजा करणार आहोत आपण, याची कल्पना कवी करून या ठिकाणी कवितेतून आपल्याला सांगतात. आपण हवा झालो तर आपण काय काय गमत करू, असा विचार करून या ठिकाणी कविता आहे. म्हणजे कवीला कधी वाटते की मी छोटीशी हवेची झुळूक व्हावे. वाटते सानुली म्हणजे छोटीशी, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. या जोरातचा झुळूक नाही, मंद झुळूक, हवेशी हलकीशी झुळूक व्हावे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, आहे की नाही? घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. माझं मन सांगेल तिकडे मुक्तपणाने झुकावे, तिकडं मुक्तपणाने उडत जावे. अशा प्रकारे कवी सांगतात, बरोबर? मग नंतर म्हणतात कधी बाजारात जायचं, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी जायचं, कधी बगीच्यामध्ये जायचं, कधी राईत, कधी पडक्या वाड्या पाठी, पडलेल्या वाड्याच्या पाठी जायचं.
असे कुठं कुठं जायचं असं कवी सांगतात. कवी हवेचे जर झुळूक झाले तर त्याला कुठं कुठं जावेसे वाटते, 4 ठिकाणी जावेसे वाटते. म्हणजे ते 4 ठिकाण कोणते कोणते? कधी बाजारी जावं वाटते, तर कधी नदीच्या काठी जावं वाटते. राई म्हणजे बाग, राई म्हणजे बगीचा, बरोबर आहे. वनराई राई म्हणतो याला, या बगीचा अर्थ. राई तर कधी वा पडक्या वाड्यापाठी, कधी पडलेल्या वाड्याच्या पाठी जावे वाटते. कोणाला? कवीला. कधी? ते हवेची झुळूक झाल्याच्या नंतर. नंतर म्हणतात हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. म्हणजे कधी कधी हळूहळू थबकत थबकत जावे, कधी कानोसा घेत जावे. बरोबर आहे, बरोबर आहे. कधी थबकत जावे, हळू थबकत जावे, कधी कानोसा घेत. कानोसा घेत घेत म्हणजे एक वळण घेत घेत. कधी थबकत जावे हळू कानोसा घेत, कधी रमत गमतवा कधी भरारी खेट. कधी रमत जावे, कधी गंमत करत जावे, खेळत जावे, तर कधी थेट भरारी मारावी, स्टेट असं उडत जावं असं कवीला वाटते हवेचा झुळूक झाल्याच्या नंतर. बरोबर, बरोबर आहे. कधी हळू हळू थबकत जावे, कधी कानोसा घेत. कानोसा घेत म्हणजेच एक अंदाज घेत, एक वळण घेत, किंवा फूल कळ्या अशा ठिकाणी जात असताना हळू जावं लागते, कारण की फूल पुन्हा कळी, त्याची खुलणारी कळी बंद होऊन जाईल, असं काहीतरी विविध प्रकारच्या कल्पना करून या ठिकाणी कविता लिहितात. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमतवा कधी भरारी थेट. कधी रमत गमत जायचं, कधी थेट भरारी मारायची. पुन्हा म्हणतात लावून अंगुली कलिकेला हळूवार. कलिका म्हणजे कळी, कलिका म्हणजेच काय? कळी. कधी कधी कळीला हळूच बोट लावायचं आणि ती फुलून फुल होण्याच्या आधी तिथून लगेच पळून जायचं. म्हणजेच लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघेतो व्हावे पार पसार. कळी असताना त्याला हळूच बोट लावायचं आणि ती फुलून फुल होण्याच्या आधी, ती फुलून बघण्याच्या आधी तिथून पसार व्हायचं, म्हणजे पळून जायचं, असं त्या हवेला वाटते. त्या हवेच्या मंद झुळकेला वाटते. लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघेतो, ती फुलून बघेपर्यंत, ती बघण्याच्या आधी ती फुलुनी बघेतो व्हावे पार पसार. नंतर परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. जाता जाता रिकाम्या हाताने जायचं नाही, ते फुल आहे, कळी आहे की नाही, त्या कळीचा सुगंध सोबत घेऊन जायचं. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. संपूर्ण आपण फिरत असताना हवेचं झोत किंवा हवेचं झुळूक असं उडत असताना कळी जवळून आणलेला सुगंध हे दिशा दिशातून मोकळ्या हाताने उधळून द्यायचा आहे, असं कवी या ठिकाणी कल्पना करतो. अशा प्रकारची आपली सुंदर कविता. अर्धी कविता आज पाहिली, अर्धी उद्या बघू. तत्पूर्वी काही नवीन शब्द आहे आपल्या कवितेतले. सानुली म्हणजे छोटी, झुळूक म्हणजे हवेचा लहानसा झोत, स्वैर म्हणजे मुक्तपणे, मोकळेपणे, स्वच्छंदीपणे, काठी म्हणजे या ठिकाणी हातातली काठी नव्हे तर नदीचं काठ असते की नाही, त्या काठ या शब्दाचं सामान्य रूप हा काठी शब्द आहे. काठ या शब्दाचं सामान्य रूप काठी आहे. राई म्हणजेच बाग बगीचा, अंगुली म्हणजे बोट, कलिका म्हणजे कळी, पसार म्हणजे पळून जाणे, परी म्हणजे परंतु किंवा पण. बरोबर आहे. अशा प्रकारचे नवीन शब्द. उर्वरित कविता आपण उद्या अभ्यासणार आहोत, आहे की नाही. आता शाळा नियमित सुरू झालेली आहे, नियमित व्हिडिओ येत राहील आणि लवकरच आपली शाळा रेग्युलर सुरू होईल. तोपर्यंत सगळ्यांनी घरी सुरक्षित राहा, भरपूर अभ्यास करा, भरपूर लिखाण काम करा. सगळे आपले स्कूलचे वर्क, ऍक्टिव्हिटी, कार्य हे पूर्ण करायचे आहेत. धन्यवाद.